माहिती मित्र या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सर्वात प्रथम आपले व्हिडिओज पाहण्यासाठी. नमस्कार मित्रांनो, माहिती मित्र आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, 26 जुलै 2025 रोजीचा आपण करंट अफेअर पाहणार आहोत. आता जर तुम्ही ॲनालिसिस केला असेल इतर सर्व सेवा किंवा कोणत्या एस-एस-सी किंवा बँकिंग कोणतीही एक्झामबद्दल, तर तुम्ही पाहू शकता बँकिंगच्या रिलेटेड सहसा प्रश्न येतात, कारण ते वन लाइनर आणि सोपे असतात. आणि वन लाइनर असल्यामुळे कोणत्याही एक्झाममध्ये येण्याची शक्यता जास्त असते. तर पेपल सध्या खूप चर्चेत आहे, तर आपण बँकिंगपासून प्रश्न सुरू करूया. आज एकूण टोटल 25 प्रश्न असणार आहेत. तर प्रश्न क्रमांक 1 आहे, पेपलने 2025 मध्ये कोणत्या नावाने एक ग्लोबल पेमेंट प्लॅटफॉर्म सुरू करण्याची घोषणा केली? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, पेपल वर्ल्ड. प्रश्न क्रमांक 2, पेपल वर्ल्डमध्ये खालील कोणते डिजिटल पेमेंट नेटवर्क सहभागी आहे? याचं योग्य उत्तर आहे मेर्काडो पागो. त्यानंतर प्रश्न 3 आहे, पेपल वर्ल्डचा प्रमुख फायदा कोणता? केवळ अमेरिकन व्यापार करण्यासाठी आहे, किमान शॉपिंग मर्यादा आहे, चलन रूपांतराची गरज नाही की वेगवेगळ्या ॲप्सची आवश्यकता आहे? तर या चलन रूपांतराची कोणती गरज नाही, यासाठी हे खूप फेमस आहे. ते लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 4 आहे, इंडियन ओव्हरसीज बँकच्या कोणत्या देशातील शाखेला AML नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड झाला? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, हाँगकाँग. त्यानंतर आहे प्रश्न 5वा, इंडियन ओव्हरसीज बँकवर हाँगकाँगमधील AML उल्लंघनासाठी किती दंड ठोठावला गेला? असा हा प्रश्न शक्यतो येणार नाही, पण मी ते कव्हर करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. तर याचं योग्य उत्तर आहे 9.3 कोटी. प्रश्न क्रमांक 6वा आहे, श्रीराम लाईफ इन्शुरन्सने कोणत्या बँकेसह आर्थिक समावेशनासाठी भागीदारी केली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, ESAF स्मॉल फायनान्स बँक. आता ESAFचे फुल फॉर्म मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्की सांगा, कारण हे जर तुम्ही गुगलला सर्च केलं तर हे तुम्हाला सर्च केलेलं जास्त लक्षात राहील. त्यानंतर प्रश्न 6वा आहे, प्रश्न 7वा आहे, ESAF श्रीराम भागीदारीचा उद्देश कोणत्या उत्पन्नात गटातील कुटुंबांना विमा देण्यासाठी आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ज्यांचं उत्पन्न 4 ते 15 लाखाच्या मध्ये आहे. प्रश्न 8वा आहे, संसदीय समितीने कोणत्या शेतीसाठी 20 ते 30% जास्त MSP सल्ला दिला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे बी, सेंद्रिय शेती. त्यानंतर 9वा प्रश्न, संसदीय समितीने KVKसाठी कोणती कार्यपद्धती सुधारणा सुचवली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, कार्यक्षमतेवरील जिल्हास्तरीय रँकिंग. त्यानंतर आहे प्रश्न 10वा, लास्ट KVK इव्हॅल्युएशन इयर कोणते होते? तर हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. हा येऊ शकतो तुम्हाला कोणत्याही सरसेवेमध्ये, की लास्ट KVK इव्हॅल्युएशन इयर कोणतं आहे? तर 2018. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11, समितीने शेतीत AI वापराचा कोणता उपयोग सुचवला? तर हे समिती म्हणजे आपण ह्या समितीबद्दल बोलत आहोत, संसदीय समिती. तर याचं योग्य उत्तर आहे हवामान, कीड व पीक आरोग्य निरीक्षण. त्यानंतर 12वा प्रश्न आहे, पंतप्रधान कृषी सिंचाई योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं योग्य उत्तर आहे 2015. इन 13वा प्रश्न, PMKSY अंतर्गत कोणते घोषवाक्य वापरले जाते? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. तर याचं योग्य उत्तर आहे बी, प्रतिथेंब अधिक पीक. प्रश्न 14 आहे, वॉटरशेड डेव्हलपमेंट घटक कोणत्या मंत्रालयामार्फत राबवला जातो? हा पण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण वॉटरशेड डेव्हलपमेंट म्हटल्यावर आपण जलशक्ती मंत्रालय किंवा पर्यावरण या रिलेटेडमध्ये आपण कन्फ्यूज होऊ शकतो, पण याचं योग्य उत्तर आहे ग्रामीण विकास मंत्रालय. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. त्यानंतर आहे 15वा प्रश्न, हर खेत को पाणी अंतर्गत किती उपघटक आहेत? 2, 3, 4 की 5? त्याचं योग्य उत्तर आहे 4. त्यानंतर आहे 16वा प्रश्न, भूजल विकास उपघटक कोणत्या वर्षानंतर बंद करण्यात आला होता? तर याचं योग्य उत्तर आहे 2021-22. प्रश्न क्रमांक 17वा, शेतकऱ्यांच्या डिजिटल साधने स्वस्तात मिळण्यासाठी समितीने कोणते उपाय सुचवले? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, तंत्रज्ञान कंपन्यांशी भागीदारी. त्यानंतर आहे प्रश्न 18वा, इंडियन ओव्हरसीज बँकचे मुख्यालय कुठे आहे? हा खूप जुना प्रश्न आहे, पण हा मी घेतला आहे, त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे चेन्नई, कारण सध्या हे चर्चेतले विषय आहेत, त्यामुळे थोडंसं बेसिक जनरल नॉलेज असणं गरजेचं आहे. त्यानंतर 19वा प्रश्न आहे, करंट MD अँड CEO ऑफ IOB इंडियन ओव्हरसीज बँक. आता हे तुमचे सध्याचे इथे MD आणि CEO कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे अजय कुमार श्रीवास्तवा. त्यानंतर आहे, पेपल वर्ल्डमध्ये प्रारंभी कोणते वॉलेट समाविष्ट असतील? तर याचं योग्य उत्तर आहे पेपल आणि वेनमो.
प्रश्न येण्याचे चान्सेस कमी आहेत, पण इथे कव्हर केला आहे. विच वॉलेट विल सॉरी तोच प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 19. ई श्रम पोर्टल कोणत्या मंत्रालयाद्वारे सुरू करण्यात आले आहे? तर ई श्रम हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर ह्यामध्ये तुम्ही एक अंदाज लावू शकतात. याचं योग्य उत्तर आहे कामगार आणि रोजगार मंत्रालय. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22वा आहे. ई श्रम पोर्टलचा मुख्य उद्देश काय आहे? तर ह्याचं मुख्य उद्देश आहे कामगारांचे डेटाबेस तयार करणे. त्यानंतर प्रश्न 13वा. ई श्रम पोर्टलवर नोंदणी करणाऱ्या असंघटित कामगारांना कोणते ओळखपत्र दिले जाते? तर हे ई श्रम कार्ड आहे. त्यानंतर प्रश्न 24वा. ई श्रम पोर्टलवरील कामगारांना किती रुपयांचा अपघाती विमा लाभ मिळतो? त्याचं योग्य उत्तर आहे 2,00,000. आणि शेवटचा प्रश्न आहे, सॉरी आज आपण 24च प्रश्न घेतले होते. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच करंट अफेअर डेली बेसिसचे व्हिडिओ पाहायला विसरू नका. धन्यवाद.